शेतकरी मित्रांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। ओपनच्या सिमला मिरचीमध्ये सुरुवातीच्या 15 ते 25 दिवसात आपल्याला मर रोग आणि व्हायरस थांबून फुटवा कसा मिळवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण जर बघितलं बऱ्याचशा ठिकाणी ओपनच्या लागवडी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। अशा वेळेस पावसाने त्या ठिकाणी उघड दिली आहे, उष्णता वाढलेली आहे, मग त्यावेळेस फुटवा होत नाहीये, त्याचप्रमाणे व्हायरसचा प्रादुर्भाव होतो, मर रोगाचा प्रादुर्भाव होतो। आता आपण जर बघितलं 25 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत। इंडस 11 ही व्हरायटी आहे। हे बघा अशा प्रकारे फुटवा तुम्हाला दिसतोय, तरी देखील उन्हाच्या प्रादुर्भावामुळे लागलेलं फूल लगेच पिवळं या ठिकाणी जाणवतंय आणि थोड्याफार प्रमाणात अशा पद्धतीत व्हायरस म्हणजे पानं गोळा होत आहे। याच्यासाठी आपण अजून फुटवा कसा मिळवता येईल, साधारणतः 15 ते 25 दिवसात 30 दिवसामध्ये चांगला फुटवा मिळून आपल्याला सेटिंगकडे वळत असताना या व्हरायट्या साधारणतः 45-50 दिवसाला आपल्याला हार्वेस्टिंगला येतात। मग हे 20 दिवस खूप महत्त्वाचे, 15 ते 35 दिवस खूप महत्त्वाचे। या दिवसामध्ये आपल्याला एक 2-3 ड्रिंचिंग आणि 2 ते 3 कीटकनाशकांच्या चांगल्या फवारण्या करून त्याचप्रमाणे सेटिंगसाठी देखील फुलांची संख्या वाढवण्यासाठी देखील कसं काम करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। साधारणतः तुम्हाला 15 ते 17 दिवसाच्या दरम्यान एकरी म्हणजे जवळजवळ तुमचे झाडांवर त्या ठिकाणी ड्रिंचिंग करायची। 4.5 ते 6,000 झाडं असतील तिथं एक 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन अशी ड्रिंचिंग करायची। एक 3च दिवस जाऊ द्यायचे। 21-22व्या दिवशी तुम्हाला ड्रिंचिंग करायची आहे। एकरी 1 लिटर स्लेअर प्रो, त्याच्यासोबत 5 किलो 13-045 किंवा 300 ग्रॅम डेंटासू आणि त्याच्यासोबत तुम्हाला 5 किलो 13-045 दोघांपैकी एक ड्रिंचिंग तुम्हाला 4 स्ट्रोकची ड्रिंचिंग झाल्यावर 3ऱ्या-4थ्या दिवशी करायची, जेणेकरून खालून मुळांमधून आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकचा वापर कसा करता येईल त्या संदर्भात ही ड्रिंचिंग आहे। त्यानंतर तुम्हाला साधारणतः 27-28 दिवसाला चांगला फुटवा, अधिक फुटवा आपल्याला कसा मिळवता येईल, जास्तीचे फुटवे जे मिळालेले आहेत त्याची वाढ चांगली कशी होईल, त्यासाठी जमिनीतून द्यायचं एकरी 1 लिटर प्लॅटिनम पॉवर सोल्युशन 4 किलो आणि 10 ग्रॅम 6B। हे झालं 3रं ड्रिंचिंग। त्याच्यानंतर 15 दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय म्हणजे 12 दिवसात 3 ड्रिंचिंग झाली। त्यानंतर 30 ते 31 दिवसाला ड्रिपमधून द्यायचं एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060-20 500 ग्रॅम बोरान। हे ॲप्लिकेशन आपल्याला जे फुलं लागत आहेत त्या फुलांचा देठ मजबूत राहण्यासाठी, जास्तीचे फुलं आपल्याला मिळवण्यासाठी त्या ठिकाणी हे ड्रिंचिंग करायचं आहे। त्यानंतर परत एक 3-4 दिवस जाऊ द्यायचे। 3-4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपमधून 500 ग्रॅम धनकीर्तीचं रॅडिक्स आणि 3 किलो 12-6-22 साधारणतः 38-40 दिवसाला सेटिंग सुरू झालेलं आहे, त्यावेळेस हे अन्नद्रव्य व्यवस्थापन द्यायचं आहे। 15 ते 38 दिवसापर्यंत तुम्हाला 4 अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगितले। आता फवारणीचं नियोजन करत असताना आपल्याला ज्या वेळेस झाड ग्रोथ घ्यायला सुरुवात होतं 17-18 दिवसाला आपल्याला एक चांगली कीटकनाशकची फवारणी करत असताना तिथं आपल्याला पहिली फवारणी कीटकनाशकची 17-18 दिवसाला त्या ठिकाणी करायची। 200 लिटर पाण्याला जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली, पेगासस 250 ग्रॅम। तिथून 2 दिवसाचा गॅप जाऊ द्या। 2 दिवसानंतर तुम्हाला ट्रेस एलिमेंट, जे तापमान वाढलेलं आहे त्या तापमानामध्ये झाडाला त्या ठिकाणी तापमान सहन कसं करेल, पानं त्या ठिकाणी रुंद कसे राहतील, फ्रेश कसे राहतील, शेंडा फ्रेश कसा राहील, त्यासाठी तुम्हाला ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीपट 100 ग्रॅम असा एक स्प्रे करून परत 2 दिवस गॅप जाऊ द्या। 2 दिवसानंतर जो पहिला स्प्रे तुम्ही केला जेमिझोन, सनरूफ आणि पेगासस तो रिपीट तुम्हाला करायचा आहे। तो केल्यानंतर 6व्या दिवशी परत तो स्प्रे रिपीट करायचा आहे। तिथून तुम्हाला 2 ते 3 दिवस जाऊ द्यायचे। 2-3 दिवसानंतर भुरी असेल, डावणी असेल, करपा असेल तो येऊ नये म्हणून स्पॉट किलर 250 मिली, त्याच्यासोबत Z78 400 ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला मी जे सांगितलं की प्लॅटिनम, त्याच्याबरोबर 10-40-40 आणि त्याच्याबरोबर 6B पॉवर सोल्युशन बरोबर ते ड्रिंचिंग झाल्यानंतर वरतून फवारणी करायची। तुम्हाला अधिकचा फुटवा मिळवायचा आहे, झाड तजेलदार राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने ज्या फुटी निघतायत, ह्या ज्या फुटी निघतायत जमिनीतून म्हणजे या प्रत्येक पेऱ्यामध्ये फुटी निघतायत, हे बघा अशा फुटी ज्या निघतायत याला चालना मिळण्यासाठी आपण खालून दिलंय असं जोमदार त्या फुटीमध्ये जोम पाहिजे, वरती लवकर आल्या पाहिजे। त्यासाठी जे आपण पॉवर सोल्युशन प्लॅटिनम आणि 6B दिलं त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशी वरतून प्लॅटिनम 200 लिटरला 500 मिली, 13-40-13 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम ही फवारणी करून घ्यायची आहे। त्यानंतर असा जो फुटवा मिळायला सुरुवात झाली, आता ही 25 दिवसाची मिरची फुलं लागायला सुरुवात झालेली, हे बघा इथं फुलं लागायला सुरुवात झालेली आहे।
आणि हे उन्हामुळे फुलं पिवळे पडतायत, हे पिवळे पडू नये याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची। त्या ठिकाणी बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, बर्ड बिल्डर बरोबर 04247 500 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। फुलांची संख्या वाढेल, सेटिंगला मदत होईल, फुलगळ होणार नाही। त्यानंतर कीटकनाशकची फवारणी करत असताना तुम्हाला पुढची कीटकनाशकची फवारणी करायची 200 लिटर पाण्याला लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, पेगासस 250 ग्रॅम आणि रोगार 250 मिली अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या। त्यानंतर जसं मी तुम्हाला शेवटचं ड्रिपचं ॲप्लिकेशन सांगितलं की एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 06020 500 ग्रॅम बोरान। त्यानंतर तुम्हाला वरतून जास्तीत जास्त फुलांचं फळामध्ये रूपांतर होणं, फुलांची संख्या जास्त मिळणं म्हणजे ॲव्हरेज चांगलं मिळवण्यासाठी 40-41 दिवसाला 200 लिटरला ग्राफर 50 मिली, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। त्यानंतर 42-43 दिवसाला सेटिंग व्हायला सुरुवात झाली, पुढच्या 8 दिवसामध्ये आपला तोडा येतोय, मग त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची। पाऊस झालेला असेल अशा वेळेस तुम्हाला फवारणी करायची सूर्यप्रकाश असताना ओरिंडिस अल्ट्रा 200 लिटरला 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली अशा पद्धतीने ज्या वेळेस पाऊस झाल्यानंतर सूर्यप्रकाश मिळतोय, ढगाळ हवामान आहे अशा वेळेस तुम्ही म्हणजे पाऊस नको, पानं ओले नको अशा वेळेस ती फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे। मित्रांनो, ओपनच्या सिमला मिरचीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्यासाठी साधारणतः 12-13 दिवसाला सुरुवातीला 4थ्या-5व्या दिवशी ड्रिंचिंग करत असताना रिडोमिल गोल्डचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। त्याचप्रमाणे 20-22 दिवसाला 1 लिटर सुडोमोनस, 1 लिटर सुडोमोनस, 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गूळ असं एक डंपिंगसाठी मर रोगासाठी एक ॲप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुमचा प्लॉट सुरू होतो त्यावेळेस प्रिव्हेंटिव्हमध्ये जरी डंपिंग दिसत नसेल तरी एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे। एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 500 मिली अल्ट्राबॅक्ट आणि 500 ग्रॅम कॉपर असं एक ड्रिपच्या माध्यमातून प्लॉट सुरू व्हायला आला किंवा पहिला तोडा झाल्यानंतर ते ॲप्लिकेशन द्यायचं आहे। सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी प्लॉट सुरू व्हायला येतो त्यावेळेस भुरी असेल, डावणी असेल म्हणून ओरिंडिस अल्ट्राचा स्प्रे दिल्यानंतर परत एखादा पाऊस चालू आहे, पानं ओले असताना देखील ओला करपा त्या ठिकाणी येऊ शकतो, वरची फांदीमध्ये फांदी मर होऊ शकते, डायबॅक ज्याला आपण म्हणतो किंवा काळी पडून फांदी मरते, डावणी आणि पावडरी मिल्ड्यू या दोघांचं आगमन होतं, करप्याचं आगमन होतं, फळांवर खरडा येऊ शकतो। त्यासाठी सातत्याने कीटकनाशकांच्या फवारण्या आलटून पालटून आपण करत राहणं गरजेचं आहे। मेरिऑन आणि टचअप हे दोघी एकत्र, मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्राम, पानं ओले असताना तुम्हाला त्या ठिकाणी ओला करपा असेल। त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट डावणी मिल्ड्यू असेल, पावडरी मिल्ड्यू असेल या तिघही रोगांवर काम करतं आणि पानं ओले असतील, रिमझिम पाऊस असेल त्यावेळेस देखील तुम्ही मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम अशी फवारणी करू शकतात। खास करून ओपनच्या सिमला मिरचीमध्ये काम करत असताना यावर्षी जर आपण विचार केला, पावसाने ओढ दिली, सातत्याच्या टेम्परेचरमध्ये झाडं ग्रोथ करत नाहीये, मग त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की 17-18 दिवसाला ड्रिंचिंग करा, 21-22 दिवसाला, 26-27 दिवसाला, 30-31 दिवसाला आणि 38-40 दिवसाला ड्रिपमधून ॲप्लिकेशन द्या। अन्नद्रव्य देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मी समजावण्याचा प्रयत्न केला की 4-4 दिवसाला आपल्याला सुरुवातीला NPK द्यायचा असेल तर त्या ठिकाणी मास्टर 15-30-10 आहे 2.5 किलो, त्याच्यानंतर परत 4 दिवस जाऊ द्या 12-6-22 देऊ शकतात, त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी यारामिला कॉम्प्लेक्स देऊ शकतात। अशा पद्धतीने जर अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचप्रमाणे मुळी चालू राहण्यासाठी आपण फोल्स्ट्रोकचा वापर करतोय, प्लॅटिनमचा वापर करतोय, मर रोगासाठी सुडोमोनस, टचअप, गूळ अशा सगळ्या एकत्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण त्या ठिकाणी ड्रिंचिंग असेल, फवारणीचं नियोजन ठेवलं तरी पावसाळ्यात म्हणजे पाऊस लागल्यानंतर देखील आपल्याला मिरचीमध्ये आपले सातत्याने उत्पादन त्या ठिकाणी घेता येऊ शकतं। कारण सुरुवातीला लागवडीपासून 25 दिवस 30 दिवस ऊन होतं, टेम्परेचर असणार आहे, त्यानंतर पाऊस येणार, अचानक वातावरणात बदल होणार, तिथं तो बदल आपल्या प्लॉटने, आपल्या मिरचीच्या झाडाने सहन करण्यासाठी अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी जर करत गेला तर नक्कीच सक्सेस तुम्हाला मिळेल। आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला, ओपनच्या सिमला मिरचीमध्ये 15 ते 35-40 दिवसामध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे म्हणजे मर रोग असेल, व्हायरस असेल तो थांबवून आपल्याला चांगला फुटवा आणि चांगल्या फुलांची संख्या मिळून सेटिंग मिळवता येईल। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला। चॅनलला प्रथम आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।